नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाम मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की तुम्हाला माहीत आहे, या चॅनलवरती आपण एक मराठी भाषेमध्ये फ्री कोर्स लॉन्च केलेला आहे जो की शेअर मार्केटबद्दल आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आपण 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जो काही लेटेस्ट व्हिडिओ आहे 5व्या नंबरचा, त्याच्यामध्ये आपण काय शिकवलेलं आहे, जे काही फंडामेंटल ॲनालिसिस असतं एखाद्या कंपनीचं ते काय असतं हे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला समजावलेलं आहे. आज आपण 6वा क्लास नंबर आहे. या क्लासमध्ये आपण काय करणार आहोत, एक उदाहरण घेतलं आहे एशियन पेंट्स या कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे. गुगलच्या नंतर screener.com ला सर्च करायचं आहे आणि त्याच्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कंपनीला सर्च करायचं आहे. आता त्या कंपनीला जेव्हा तुम्ही सर्च करता, त्या कंपनीमध्ये कोणकोणते रेशोज पाहायचे, त्या रेशोचा अर्थ काय असतो, त्याचा मीनिंग काय असतो, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला येतं मार्केट कॅपिटलायझेशन, म्हणजेच या कंपनीचं बाजार भांडवल किती आहे. तर बाजार भांडवल आहे 2,75,530 कोटी. म्हणजेच संपूर्ण शेअरची किंमत किती आहे, संपूर्ण असेटची किंमत किती आहे एशियन पेंट. जर तुम्हाला आज जर एशियन पेंट खरेदी करायची असेल तर तुम्हाला किती रुपये लागतील, तर 2,75,530 कोटी रुपयाला ही कंपनी तुम्ही पूर्णपणे विकत घेऊ शकता. याचा अर्थ झाला मार्केट कॅपिटलायझेशन. त्याच्यानंतर रेशो आहे करंट प्राइस, म्हणजेच आजची तारीख किती, 23 एप्रिल 2024 ला ही प्राइस कितीला क्लोज झाली आहे, 2872 ला, तर ती करंट प्राइस आहे. त्याच्यानंतर पुढचा रेशो आहे हाय स्लॅश लो, म्हणजेच एका वर्षामध्ये टोटल 52 आठवडे असतात. तर 52 आठवड्यामध्ये सगळ्यात हाय प्राइस गेली एशियन पेंटची 3,568 आणि सगळ्यात लो प्राइस गेली 2,766. ही गोष्ट मला सांगते हाय आणि लो रेशो. ठीक आहे. स्टॉक पीई म्हणजे काय, स्टॉकचा प्राइस टू अर्निंग रेशो आहे, जो काय सांगतो तर 50.5 आहे एशियन पेंटचा. याचा अर्थ काय, कंपनीला 1 रुपया प्रॉफिट कमवण्यासाठी आपण शेअर होल्डर कंपनीला 50 रुपये देत आहोत. लक्षात घ्यायचं, जेवढा या ठिकाणी पीई कमी असेल तेवढं या ठिकाणी चांगलं गोष्ट असणार आहे. परंतु ग्रोईंग कंपन्यांमध्ये, ग्रोईंग सेक्टरमध्ये पीई हा थोडासा हायर साईडला असतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पीडीलाइट इंडस्ट्री आहे, डीमार्ट आहे, बजाज फायनान्स आहे, एशियन पेंट आहे, यांचे पी थोडंसं हायर साईडला असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू म्हणजे काय, तर या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे 173. ही जी काही कंपनी आहे एशियन पेंट, या कंपनीचे जेवढेही असेट आहेत आणि त्याच्यातून जेव्हा आपण लायबिलिटीज कंपनीचे मायनस करतो तेव्हा उरते बुक व्हॅल्यू, बरोबर. आणि बुक व्हॅल्यूला कंपनीचे असलेले टोटल जेवढेही शेअर्स आहेत त्यानं भागाकार करायचा, तेव्हा आपल्याला काय येतं, तर त्या कंपनीचं बुक व्हॅल्यू रेशो मिळतो, बरोबर. आणि सामान्यतः असं काय म्हटलं जातं, जर कंपनीची जी काही बुक व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपास किंवा त्याच्या खाली जर या ठिकाणी शेअर प्राइस असेल तर ती कंपनी काय आहे, अंडर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेशो आहे डिव्हिडंड यील्ड, किती आहे, 0.90%. याचा अर्थ काय, तर कंपनीचे जे काही स्टॉक्स ज्या या ठिकाणी ग्राहकांनी घेतलेले आहेत त्या ग्राहकांना वर्षाकाठी 0.90%चा डिव्हिडंड या ठिकाणी दिला जातो एशियन पेंटच्या मार्फत. त्याच्यानंतर 2 अत्यंत महत्त्वाचे पॅरामीटर आहेत. पहिला आहे आरओसीई आणि दुसरा आहे आरओई. आरओसीई म्हणजे काय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. याचा अर्थ काय, तर कंपनीनं जे काही कॅपिटल लावलेलं आहे पर्टिक्युलर इयरमध्ये, त्या कॅपिटलवरती कंपनी किती टक्के रिटर्न कमवत आहे याचा अर्थ होतो आरओसीई. तो किती आहे, 34%. 20%चं जर वर असेल तर ती कंपनी चांगली मानली जाते. या ठिकाणी 34% आहे तर कंपनी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर रेशो आहे आरओई. आरओसीई म्हणजे काय, कंपनीने लावलेलं कॅपिटलवरती आलेलं रिटर्न. आणि आरओई काय, शेअर होल्डरनी म्हणजे तुम्ही, मी कंपनीकडे जे काही इक्विटी मार्फत जे काही पैसे लावतो त्याच्यावरती कंपनी एखाद्या वर्षामध्ये किती टक्के कमवते, तर 27.7% रिटर्न कमवून देते. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर रेशो आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. काही काही ठिकाणी 10 असतो, काही ठिकाणी 5 असतो. फेस व्हॅल्यू कंपनीच्या स्टॅटिस्टिक्ससाठी फायदेशीर आहे. फेस व्हॅल्यूवरती आपल्याला या ठिकाणी बोनस मिळतो, स्प्लिट मिळतो, डिव्हिडंड मिळतो. त्याच्यामुळे हे जे काही पॅरामीटर आहे ते तेवढं आपल्याला महत्त्वाचं नाहीये. त्याच्यानंतर पॅरामीटर आहे 3 वर्षाचा पी, 5 वर्षाचा पी आणि 7 वर्षाचा पी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, पी म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, बरोबर. कंपनीला 1 रुपये प्रॉफिट कमवण्यासाठी आपण किती रुपये देतोय, तर 3 वर्षाचा जो काही पी होता तो 81 होता, 5 वर्षाचा आहे 76 आणि 7 वर्षाचा आहे 66. करंट किती आहे, तर करंट आहे 50. म्हणजेच 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्षाच्या पी पेक्षा करंट पी हा या ठिकाणी किती आहे, कमी आहे, 50 आहे. म्हणजे थोडंसं आपण या ठिकाणी मानू शकतो कंपनी आता बाईंग लेवलला आहे. कंपनीमध्ये आपण थोडे
थोडे स्टॉक्स या ठिकाणी अक्युमुलेट करू शकतो. तुमच्या फायनान्शियल कॅपॅसिटीनुसार तुम्ही या ठिकाणी हा शेअर खरेदी करू शकता. त्याच्यानंतर या कंपनीकडे डेट या ठिकाणी किती आहे तर 2327 कोटी डेट आहे, कर्ज आहे. त्याच्या अगेन्स्ट रिझर्व्ह किती आहे तर 16,466 कोटी रिझर्व्ह आहे. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे डेट ही कंपनी सहजपणे फेडू शकते. त्याच्यानंतर एक पॅरामीटर आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. याचा अर्थ काय तर कंपनीचे जे काही रॅक आहे ही कंपनी काय करते, पेंट्समध्ये काम करते. मग हे जे काही पेंटचे डबे ठेवलेले एखादं गोडाऊन असतं त्याच्यामध्ये कंपनी एखाद्या वर्षामध्ये ते जे काही डबे आहेत पेंटचे ते किती वेळा सर्क्युलर करते तर 3 वेळा, म्हणजे 3 वेळा बाय सेल या ठिकाणी ते डबे होतात. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हा जितका जास्त असेल तितका जास्त आपल्याला या ठिकाणी फायदा होत असतो. त्याच्यानंतर पॅरामीटर आहे प्रोमोटर होल्डिंग. हे जे काही एशियन पेंट्सचे जे काही ओनर असतात त्याच्यामध्ये जे काही सगळ्यात मोठे हिस्सेदार असतात ते कोण असतात तर मालक असतात. प्रोमोटर त्यांना म्हणता येईल या ठिकाणी मार्केटच्या लँग्वेजमध्ये. त्यांच्याकडे किती हिस्सा आहे तर 52%, 50%च्या वर असला पाहिजे. त्याच्यानंतर प्लेस्ड पर्सेंटेज किती आहे, मग हे जे काही प्रोमोटर असतात त्यांच्याकडे जे काही हिस्सा आहे त्याच्यातील त्यांनी काही हिस्सा गहाण ठेवला आहे का तर या ठिकाणी एशियन पेंटच्या ओनरने गहाण ठेवलेला आहे 7 हा या ठिकाणी निगेटिव्ह पॉईंट आपल्याला भेटलेला आहे. गहाण ठेवणे, परंतु ते गहाण ठेवलेला जो काही उद्देश आहे तो चांगला आहे की वाईट आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर PEG रेशो. PEG रेशो म्हणजे काय, या ठिकाणी खूप महत्त्वाचा हा रेशो आहे. हा रेशोला या ठिकाणी इन्व्हेन्शन केलं होतं पीटर लिंचनने. त्यांनी काय सांगितलं होतं, एखाद्या कंपनीचा जो काही PEG रेशो आहे तो 1 पेक्षा जर कमी असेल तर समजायचं ती कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, बरोबर. आणि 1 पेक्षा जर जास्त असेल तर समजायचं ती कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे. PEG रेशो याचा अर्थ हा होतो. तर आता सध्या किती आहे 3.33%. तर थोडंसं हायर साईडला या ठिकाणी कंपनीला आपण जे कंपनीचं व्हॅल्युएशन आहे ते हायर साईडला आहे एवढं या ठिकाणी आपण मानू शकतो. त्याच्यानंतर पॅरामीटर काय आहेत, सेल्स ग्रोथ 3 वर्षाचा, सेल्स ग्रोथ 5 वर्षाचा, सेल्स ग्रोथ 7 वर्षाचा. किती आहे 3 वर्षाचा आहे 19%, 5 वर्षाचा 15%, 7 वर्षाचा 13%, 10 ते 15%च्या वर असला पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉफिट जो काही आहे 3 वर्षाचा किती आहे, 5 वर्षाचा किती आहे, 7 वर्षाचा किती आहे. 3 वर्षाचा आहे 15%, 5 वर्षाचा 15%, 7 वर्षाचा 13%. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर रिटर्न ऑन असेट किती आहे 17%, चांगली गोष्ट आहे. कंपनीचा जो काही ऑल टाइम हाय प्राइस होता तो किती आहे 3,590. मग आता सध्या किती प्राइस चालू आहे 2872. 52 वीक पासून कंपनी सध्या किती आहे खाली तर डाऊन आहे, जवळपास 20% कंपनीची प्राइस या ठिकाणी पडलेली आहे. हे झाले सुरुवातीचे काही महत्त्वाचे पॅरामीटर्स. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा पी रेशोचा एक चार्ट आहे. हा चार्ट काय सांगतो, प्राइस टू अर्निंग रेशो. म्हणजेच काय, या ठिकाणी जर कंपनीची जर या ठिकाणी अर्निंग कंटिन्युअसली वाढत असेल, बरोबर, लक्षात घ्या मी काय सांगतोय, कंपनीची जर अर्निंग कंटिन्युअसली वाढत असेल आणि प्राइस जर खाली पडत असेल, बरोबर, तर याचा अर्थ लक्षात घ्यायचा ती कंपनी चांगली आहे, त्याच्यामध्ये आपण बेट करू शकतो. या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी कंपनीची जी काही अर्निंग आहे ती कंटिन्युअसली वाढत आहे, बरोबर, परंतु जो काही प्राइसचा जो काही रेशो आहे पी रेशो तो कंटिन्युअसली खाली आहे, 50 पर्यंत या ठिकाणी येऊन पडलेला आहे पी रेशो. आणि ॲव्हरेज किती आहे 5 वर्षाचा तर 76. म्हणजे या ठिकाणी हा शेअर आपण या ठिकाणी थोडासा परचेस करण्यासाठी विचार करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पियर कंपॅरिझन असतं. पियर कंपॅरिझन म्हणजे काय, ही कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते, पेंट. मग पेंट सेक्टरमध्ये इतर कंपन्या ज्या काय आहेत त्यांच्या मुकाबल्यामध्ये ही कंपनी काय आहे तर लक्षात घ्या, या कंपनीचं मार्केट कॅप आपण सुरुवातीलाच पाहिलं 2,75,000 कोटीच्या जवळपास मार्केट कॅप आहे. त्याच्यानंतर बर्जर पेंट, कन्साई नेरोलॅक, अक्झो नोबेल, इंडिगो पेंट ह्या खूप छोट्या छोट्या कंपन्या आहेत या कंपॅरिझन केलं तर, बरोबर. आणि सध्या जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त रिझर्व्ह एशियन पेंटकडे आहे. ROCE एशियन पेंटचा चांगला आहे, ROCE सुद्धा खूप चांगला आहे, डेट खूप कमी आहे, प्रॉफिटची ग्रोथ खूप जास्त आहे, 5 वर्षाची सेल्स ग्रोथ सुद्धा खूप छान आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेता येते पियर कंपॅरिझनच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर क्वार्टरली रिझल्ट एक असतात आणि प्रॉफिट लॉस एक स्टेटमेंट असतं. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये आपल्याला वार्षिक प्रॉफिट लॉस बघता येतो आणि क्वार्टरली रिझल्टमध्ये आपल्याला प्रत्येक क्वार्टरचा रिझल्ट या ठिकाणी बघता येतो. मग काय बघायचं आपल्याला या ठिकाणी, हे फक्त बघायचं दरवेळेस क्वार्टरली या ठिकाणी कंपनीचा सेल्स वाढत आहे की नाही. मग आता सध्या संपलेला आहे डिसेंबरचा क्वार्टर. मग मागच्या डिसेंबर 2022 मध्ये किती सेल झाला होता 8,637. पेंट सेक्टरमध्ये काम करते तर सोप्या भाषेसाठी आपण हे सांगू 8,637 कलरचे डबे विकले होते. मग आता किती विकलेत 9,103. खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर गेल्या वेळेस जे काय ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं ते किती होतं 19%, आता किती आहे 23%. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट किती कमवलं होतं गेल्या क्वार्टरला डिसेंबर 2022 मध्ये 1,097 कोटी आणि आता डिसेंबर 2023 मध्ये 1,475 कोटी. म्हणजेच
सेल्स या ठिकाणी क्वार्टरली इयर ऑन इयर वाढलेला आहे. OPM या ठिकाणी इयर ऑन इयर क्वार्टरली वाढलेला आहे आणि नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर क्वार्टरली वाढलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस जर बघितलं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 9,231 डबे सेल झाले 2012 मध्ये या ठिकाणी पेंटचे. त्याच्यानंतर 10,000, 12,000, 13,000, 14, 15, 16, 19, 20, 21, 29,000, 34,000, 35,000 कंटिन्युअसली याच्यामध्ये सेल्समध्ये वाढ आहे. म्हणजे सेल्स जो काय एशियन पेंटचा हा कंटिन्युअसली वरती जात आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन अगदी ओके आहे. नेट प्रॉफिट बघायचं 1,021 कोटी होत होतं 2012 मध्ये, ते आता वाढत आहे का? तर हो, नक्कीच वाढत आहे. 1,100 कोटी, 1,200, 1,400, 1,800, 2,000, 2,100, 2,200, 2,700, 3,200, त्यानंतर 4,195 आणि त्याच्यानंतर 5,541. म्हणजे नेट प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी इन्क्रीज होत आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही एशियन पेंट बद्दल काही महत्त्वाचे रेशो असतात, जसं की सेल्स ग्रोथचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथचा रेशो असतो, कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथचा रेशो असतो, स्टॉकचा CAGR रेशो असतो आणि रिटर्न ऑन इक्विटीचा रेशो असतो. 10 वर्षात जर बघितलं सेल्सचा जो काही कंपाऊंडेड ग्रोथ आहे तो 13%, 15%, 20% आहे. डबल डिजिटमध्ये ग्रोथ होत आहे, चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिटमध्ये होत आहे, चांगली गोष्ट आहे. स्टॉकचा CAGR फक्त तो वाढत नाहीये आणि रिटर्न ऑन इक्विटी ही सुद्धा या ठिकाणी डबल डिजिटमध्ये ग्रो होत आहे. म्हणजे फक्त स्टॉक या ठिकाणी चलत नाहीये, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजण्यात आली. त्याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं, बॅलन्स शीटमध्ये दोन गोष्टी पाहायच्या. इक्विटी जे काही कॅपिटल आहे ते किती आहे? 96 आहे. आणि कंपनीने एकदाही या ठिकाणी इक्विटी डायल्यूट केली आहे का? तर बिलकुल नाही. कंपनीकडे रिझर्व किती आहे? तर सुरुवातीला होता 2012 मध्ये 2,653 कोटी, तो कंटिन्युअसली इन्क्रीज होत होत आज 16,000 कोटी झाला आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट बॉरोइंग किती आहे? कर्ज किती आहे? 2,327 कोटी, एकदम कमी आहे. अजून एक गोष्ट असते CWIP, म्हणजे काय? या ठिकाणी करंट वर्क इन प्रोग्रेस काय आहे का? तर हो, नक्कीच आहे. 2,000 कोटीचं कंपनी कुठेतरी गोडाऊन बांधत आहे, कुठेतरी मशिनरी प्लांट करत आहे, कुठेतरी प्लांट बांधत आहे, ही गोष्ट याच्यातून आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे रेशो आहेत, जसं की डिबेटर डेज, म्हणजेच कंपनी या ठिकाणी 49 दिवसामध्ये, समजा ही कंपनी असेल बरोबर, आणि कंपनीकडे कोणतरी सप्लायर आहे ना, तर सप्लायर या ठिकाणी सप्लायरकडून पैसे कंपनी किती दिवसात या ठिकाणी गोळा करते? तर 49 दिवसामध्ये. हा रेशो जितका कमी असेल 40, 30, 20 हा तितका या ठिकाणी चांगला मानला जातो. त्याच्यानंतर शेवटचा पॅरामीटर असतं शेअर होल्डिंग पॅटर्न. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये FISDI सेल करतात का, खरेदी करतात का, आपले पब्लिक काय करते हे आपल्याला लक्षात येते. प्रोमोटर सेल करते का हे लक्षात येतं. या ठिकाणी प्रोमोटर जर पाहिलं, डिसेंबर 2023 मध्ये प्रोमोटरकडे हिस्सा होता 52.63%, मार्च 2024 मध्ये तेवढाच आहे 52.63%. म्हणजे प्रोमोटरने या ठिकाणी काहीच स्टेक विकलेला नाही. FISने बघितलं तर डिसेंबर 2023 मध्ये 17.32% होता, तो आता आहे 15.89%. हा थोडासा या ठिकाणी विकलेला आहे. त्याच्यानंतर DISने काय केलं आहे? 10.52% वरून 11.61%, म्हणजे हा या ठिकाणी काय केलेला आहे? इन्क्रीज केलेला आहे. याच्यातून या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. फक्त लक्षात घ्यायचं, कधीही मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर पब्लिकचा जो काही स्टेक आहे तो एखाद्या कंपन्यांमध्ये 30%, 40%, 50%, 60% एवढा असेल तर शक्यतो त्या कंपनीपासून लांब राहायचं. आणि पब्लिकचा हिस्सा जेवढा या ठिकाणी 20%, 10%, 5% त्याच्यापेक्षा कमी असेल तेवढं या ठिकाणी चांगलं मानलं जातं. या गोष्टी कधीही लक्षात ठेवायच्या. क्लिअर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर एक उदाहरण घेतलं आपण एशियन पेंट या कंपनीबद्दल. या कंपनीबद्दल आपण काय केलेलं आहे, तर फंडामेंटल अनालिसिस आपण समजून घेतलेलं आहे बरोबर. तर या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. जर या ठिकाणी काही गोष्टी समजत नसेल तर कमेंट करून सांगू शकता. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.